पितृपक्षांच्या संपूर्ण पंधरवड्यामध्ये पितरांचे पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करून त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले जाते। पण पितृपक्षात काही खास तिथींना विशेष महत्त्व आहे। या महत्त्वाच्या तिथीवर ज्या पितरांची मृत्यूची तारीख निश्चितपणे माहीत नाही अशा पितरांचे श्राद्ध केले जाते। 4 तिथींबद्दल सांगत आहोत ज्या पितृपक्षातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात। जाणून घेऊयात त्या तारखा नेमक्या कोणत्या आहेत। पहिली तिथी आहे अविधवा नवमी म्हणजे अवयव नवमी। ती 25 सप्टेंबर 2024 ला बुधवारी माता आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करतात। तिच्या हयातीत ती आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी दरवर्षी अनेक उपवास करते। आईच्या मृत्यूनंतर नवमी ही तिची आठवण ठेवण्यासाठी आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निवडण्यात आलेली आहे। पक्षात एकादशी ही एक स्थिती येते। पहिली नवमी बघितली, आता आपण एकादशी विषयी बोलणार आहोत। पितृपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात आणि शास्त्रात तिचे विशेष महत्त्व मानले जाते। पितृपक्षातील एकादशी शुक्रवारी 27 सप्टेंबर 2024 ला आहे। या दिवशी व्रत केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना पुढील लोकात शांती आणि समाधान मिळते। या तिथी आहे ती चतुर्दशी तिथी। पितृपक्षात चतुर्दशीचे श्राद्ध अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। या दिवशी अकाली मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध करण्याचे शास्त्रात सांगितलेले आहे। शनिवारी 21 सप्टेंबरला चतुर्दशी श्राद्ध आहे। काही लोकांच्या लहान वयातच कोणत्या ना कोणत्या आजाराने किंवा अपघाताने मृत्यू झालेला असतो। त्यांचे श्राद्ध चतुर्दशीच्या दिवशी केले जाते। खून, आत्महत्या किंवा इतर कोणत्याही अपघातामुळे अकाली मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध चतुर्दशीच्या दिवशी केले जाते। या चतुर्दशीला घायाळ चतुर्दशी असेही म्हणतात। ते आहे सर्वपित्री अमावस्या। सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस। या दिवशी पृथ्वीवर आलेले पूर्वज परत जातात। या वर्षी सर्वपित्री अमावस्या 2 ऑक्टोबर 2024 ला आहे, बुधवारी आहे। या दिवशी ज्यांची मृत्यूची तारीख माहीत नाही अशा लोकांचे श्राद्ध केले जाते। विस्मृतीत गेलेल्या पितरांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी या दिवशी श्राद्ध केले जाते असे शास्त्रातही सांगितलेले आहे। या दिवशी किमान 5 ब्राह्मणांना घरी बोलावून अन्नदान करावे व त्यांना दान देऊन आदरपूर्वक निरोपही द्यावा। याला महालय श्राद्ध असेही म्हणतात। या दिवशी पितरांचे स्मरण करून संध्याकाळी दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा। असे केल्याने पूर्वजांना त्यांच्या पुढच्या जन्मात अंधकाराचा मार्ग राहत नाही। आणि आपण जर बघितलं तर 4 महत्त्वाच्या तिथींमध्ये आहेव नवमी, तसेच पितृपक्ष एकादशी, चतुर्दशी श्राद्ध आणि सर्वपित्री अमावस्या ही घातली जाते अशी माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।